आईचा इकडे स्वयंपाक झाला होता, पण आता मी घरात बघितलं की पावटा आहे आणि पावट्याची कालच भाजी बनवलेली. आता पावटा आहे आणि पावट्याची खिचडी नाही होणार असं होणारच नाही. तर आईला म्हटलं आज मी खिचडी करते, कारण मला माझ्या हातची खायची होती. तर आईने इकडे सगळी तयारी करूनच ठेवलेली, तांदूळ भिजत ठेवलेले, गरम पाणी करून ठेवलेलं आणि सगळं कापून पण. आता ह्याच्यामध्ये काय बटाटा नव्हता टाकला, कारण आई असं म्हणते की बटाटा टाकला की खिचडीची चवच बदलून जाते, चवदार होत नाही. त्यामुळे मी पण बटाटा काय टाकला नाही आणि एक मसाला मीच बनवायला सांगितलेला, कारण मला मसालेदार खूप अशी खिचडी नको होती. त्यामुळे मस्त अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून मसाला बनवून घेतलेला. आता तेलामध्ये जिरे मोहरी टाकून मसाला टाकून घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. त्या चांगल्या मिठामध्ये परतवून झाला की त्याच्यामध्ये हळद, धने पावडर आणि 1 चम्मच काला मसाला टाकला होता. आता तो काळा मसाला आईने घरीच बनवलेला होता, त्यामुळे त्याच्यात काय आईला माहिती होतं की हा काही जास्त तिखट नाही, त्या हिशोबाने मग मी टाकलं, कारण मिरची टाकली नव्हती. त्यामुळे काळा मसाल्यातली मस्त खिचडी झाली ही. आता सगळ्यात परतल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि हवं तेवढंच पाणी टाकलं, म्हणजे खूप जास्त चिकट व्हायला नको, त्या हिशोबाने थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये तूप. आता हे तूप तुम्ही टाकाल तर जास्त तिखटही लागत नाही. तर असा होता आजचा बेत आमचा.